सोलापुरात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश कार्यकारिणीच्या वतीने वृक्षारोपण करून वटपौर्णिमा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस सायरा शेख यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। मजरेवाडी येथील नागरी आरोग्य केंद्र परिसरात वृक्षारोपण करून व वडाच्या झाडाची विधिवत पूजा करून वृक्षारोपणाचा महत्वाचा संदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर महापालिकेच्या नूतन आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने, मजरेवाडीच्या वैद्यकीय अधिकारी शैला सरोदे, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा संगीता जोगदनकर, शोभा गायकवाड, कांचन पवार, प्रिया पवार, शशिकला कसपटे, पुजारी, सर्व आशा वर्कर्स आणि मजरेवाडी नर्स स्टाफ उपस्थित होता। आरोग्य अधिकारी राखी माने यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। त्यानंतर वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाची पूजा करून महिलांची ओटी भरून त्यांचा सन्मान देखील करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश कार्यकारिणी सरचिटणीस सायरा शेख यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। नमस्कार। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीतून आमच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष आमच्या सर्वांच्या लाडक्या नेत्या सौ रुपालीताई चाकणकर यांच्या आदेशाने आज आम्ही इथं पूर्ण महाराष्ट्रभर 21 जून वटसावित्रीच्या पौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाचे वृक्षारोपण करण्यासाठी आम्हाला आदेश होता आणि तो आज पूर्ण महाराष्ट्रभर राबवण्यात येत आहे। आणि महिला आमच्या पूर्ण पदाधिकारी ज्या राष्ट्रवादीच्या महिला आहेत त्या सगळ्या सक्रिय आहेत त्याच्यामध्ये। आणि त्याच्यातून ताईंनी एक संदेश द्यायला सांगितला आहे, समाजामध्ये हा संदेश गेला पाहिजे। नुसतंच वृक्षारोपण करून नाही चालणार आहे, तर वृक्षारोपणाची ती जोपासना पण करता आली पाहिजे आपल्याला। आणि त्याची जबाबदारी आमच्या मॅडमनी घेतली आणि मी स्वतःसुद्धा घेतली आणि इथल्या स्टाफनं सुद्धा मला त्याची ग्वाही दिली आहे की आज आम्ही झाड लावतोय, पण नक्कीच आम्ही ह्याचं वृक्षारोपणाचं आम्ही हे जोपासना करू। आणि मी तर इथंच आहे, ह्या भागामध्ये राहते। मजरेवाडी हा माझा स्वतःचा भाग आहे। कदाचित मी उद्याची भावी नगरसेविका असेल ह्या लोकांनी मला साथ दिली तर आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने आज माझ्या विनंतीला मान देऊन आमच्या नूतन आरोग्य अधिकारी माने मॅडम आलेले आहेत इथं। त्यांचंही मनापासून मी स्वागत करते आणि मला पूर्णपणे सहकार्य करणाऱ्या आमच्या UPC सेंटरच्या डॉक्टर शैला सरोदे मॅडम आहेत आणि माझ्या आशा वर्कर आहेत, माझ्या महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी आहेत सगळ्या, आणि सिस्टर स्टाफ ANM JNM स्टाफ आहे आमचा, तोही इथं आवर्जून उपस्थित राहिलेला आहे। मी सर्वांचं परत एकदा अभिनंदन करते आणि वटसावित्रीच्या निमित्ताने परत एकदा त्यांना शुभेच्छा देते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रदेश कार्यकारिणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी आम्हाला 21 जून या दिवशी वृक्षारोपणाचा एक संदेश दिला होता। जी महिला आता आज वटपौर्णिमा आहे तर त्या वटपौर्णिमेनिमित्त ती झाडाची पूजा करते, तर हा एक दुग्ध शर्करा योग आहे आणि ताईंनी या दिवशी आम्हाला पूर्ण राज्यभरातून आणि हा संकल्प राबवण्यासाठी सांगितला होता। राष्ट्रवादीच्या सगळ्या महिला हा संकल्प आजच्या दिनी राबवत आहेत। या ठिकाणी सायरा शेख ताई यांनी महापालिकेच्या दवाखान्यामध्ये वृक्षारोपणचा कार्यक्रम घेतला। या ठिकाणी नूतन आरोग्य अधिकारी माने मॅडम आलेले आहेत आणि तसेच दवाखान्यामध्ये आम्ही प्रवेश केल्यानंतर आम्हाला जाणवलं की दवाखाना इतका स्वच्छ आहे की गव्हर्नमेंट सरकारी दवाखाने म्हटल्यानंतर त्याची स्वच्छता इतकी नसते, पण खरंच या मॅडमना खूप श्रेय द्यावं लागेल की त्यांनी दवाखाना इतका स्वच्छ ठेवलेला आहे। यामध्ये कसल्याही प्रकारचा घाणीचा वास
किंवा काही असं नाही आहे आणि खूप स्वच्छ. मी पहिल्यांदा सरकारी दवाखाना इथं पाहिला आहे आणि या ठिकाणी आज वृक्षारोपणचा कार्यक्रम झालेला आहे. कार्यक्रमाला आशा वर्कर्सची खूप मोठ्या प्रमाणात उपस्थिती आहे आणि आज कसं वृक्षारोपण झाला तसंच प्रत्येक गावामध्ये, शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीच्या महिलांकडून हा वृक्षारोपणचा कार्यक्रम संपन्न होत आहे. रुपालीताईंनी आम्हाला एक मोठी ताकद दिलेली आहे, जे महिला आयोगाच्या माध्यमातून ज्या काही महिलांना अडचणी असतील त्या रुपालीताईंच्या माध्यमातून आपण त्यांचं सोडवण्याचा प्रयत्न करीत आहोत. आणि कुणाला काही खरंच अडचणी असतील तर त्यांनी आम्हाला येऊन भेटावं, सायराताईंना येऊन भेटावं किंवा राष्ट्रवादीच्या कोणत्याही महिलेकडे त्यांनी संपर्क साधला तर त्यांच्या कष्टाचं निवारण केलं जाईल किंवा त्यांना काय त्रास आहे त्या त्रासातून त्यांना मुक्ती दिली जाईल. धन्यवाद. मी डॉक्टर आखी सुहास माने. लास्ट आठवड्यात मी आरोग्य अधिकारी म्हणून जॉईन झाले आहे. मजरेवाडी इथे माझी पहिलीच व्हिजिट आहे आणि मॅडमनी खूप आग्रह केल्यामुळे मी वेळात वेळ काढून इथे हजर झाले. परंतु मला खरंच खूप आनंद झाला आहे एवढ्या महिलांना पाहून इथे आणि सर्व एकदम हसतमुख आहेत. आणि मेन म्हणजे आज वटपौर्णिमेच्या दिवशी मला वडाचे झाडाचं दर्शन पण झालं आहे आणि ते लावण्याचा योग पण आला आहे. त्यामुळे मी सर्व राष्ट्रवादी महिला कमिटी आणि आमच्या मॅडमचं मी मनापूर्ण आभार मानते. आणि माझ्या आशाताई इथे आवर्जून छान व्यवस्थित नटून थटून आल्या, त्यामुळे मी त्यांना पाहून पण मला वटपौर्णिमा असल्यासारखे वाटत आहे. ANM सिस्टर पण माझ्या इथे उपस्थित आहेत आणि त्यामुळे आज खरंच खूप आनंद झाला आहे मनापासून. आणि मजरेवाडी आता दिसताना तर मी अजून त्याचे हे केलं नाही आहे पाहणी, परंतु बाहेरील परिसर एकदम प्रशस्त आहे, प्रसन्न वातावरण आहे. मी बोलताना तेच म्हटलं की इथं एरिया खूप छान आहे आणि त्यामुळे इथे मॅडमचं माझी पहिली भेट असली तरी त्यांनी खूप छान इथे मेंटेन केलं असावे असे मला वाटत आहे की मनापासून. मॅडमचं वट तिथं भरपूर आहे, वडासारखं तिथं वट खूप आहे आणि त्यामुळे इथे सर्व अगदी उपस्थित आहेत आणि आम्ही हा कार्यक्रम खरंच खूप छान आनंदाने साजरी केला. सर्वांचे मनापासून परत एकदा आभार मानते मी.